पहा, when we speak we use different kinds of words, they are called part of speech. आपण ज्यावेळेला बोलत असतो त्यावेळेला आपण काय करतो, वेगवेगळे शब्द वापरतो. तर अशा वेगवेगळ्या शब्दांना आणि शब्दांच्या जातींना आपण पार्ट ऑफ स्पीच असं म्हणतो. जसे की वापरानुसार आणि त्याच्या वाक्यातील कार्यानुसार शब्द विविध प्रकारात किंवा भागात विभागले गेले आहेत, तर त्याला शब्दांच्या जाती किंवा पार्ट ऑफ स्पीच असे म्हणतात. तर अशा टोटल शब्दांच्या 8 जाती आहेत. तर त्या कोणत्या आहेत? नाउन, प्रोनाउन, ॲडजेक्टिव्ह, वर्ब, ॲडवर्ब, प्रिपोजिशन, कंजंक्शन आणि इंटरजेक्शन. तर आता यालाच काय अर्थ आहे मराठीमध्ये, की नाउन म्हणजे काय, प्रोनाउन म्हणजे काय, तर ते आपण पाहायचे. पहा, नाउन म्हणजे नाम, प्रोनाउन सर्वनाम, ॲडजेक्टिव्ह विशेषण, वर्ब क्रियापद, ॲडवर्ब क्रियाविशेषण, प्रिपोजिशन शब्दयोगी अव्यय, कंजंक्शन उभयान्वयी अव्यय आणि इंटरजेक्शन केवल प्रयोगी अव्यय. तर अशा या शब्दांच्या 8 जाती आहेत. तुम्ही मराठी भाषेमध्येही पाहिलेलं असेल, आपल्या मातृभाषेमध्येही अशा शब्दाच्या 8 जाती आहेत. कोणत्या कोणत्या आहेत मराठी भाषेमध्ये? नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय. तर तसेच इंग्लिशमध्ये आहेत हे नाउन, प्रोनाउन, ॲडजेक्टिव्ह, वर्ब, ॲडवर्ब, प्रिपोजिशन, कंजंक्शन आणि इंटरजेक्शन. ठीक आहे, हे लक्षात आलं. तर आता आपल्याला पाहायचं आहे पहिली टाईप यातली नाउन. ठीक आहे, हे जे काही आपण 8 प्रकार पाहिलेले आहेत पार्ट ऑफ स्पीचचे, तर त्यातली आपल्याला पहिली जी काही फर्स्ट टाईप आहे नाउन, तर ते पाहायचे. चला बघूयात नेमकं नाउन म्हणजे काय आहे. ठीक आहे, अ नाउन इज अ वर्ड विच इज यूज टू नेम अ पर्सन, लाईक राजेश, स्नेहा, गोविंद. ओके, अदरवाइज प्लेस लाईक औरंगाबाद, इंडिया, न्यूयॉर्क. And a thing like book, class, table, chair, or an idea like anger, goodness, truth, courage. The noun is the name of a person, place, or thing. Okay, see. तर नाऊनमध्ये काही एक्झाम्पल्स आपल्याला पाहायचे आहेत. त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल पहा, अकबर वॉज अ ग्रेट किंग. तर यामध्ये अकबर आणि किंग हे दोन जे आहेत ते नाऊन आहेत. तर त्यानंतरचं पहा सेकंड एक्झाम्पल, द सन रायझेस इन द ईस्ट. सन रायझेस इन द ईस्ट. तर ते सन रायझेस इन द ईस्ट या सेंटेन्समध्ये सन आणि ईस्ट हे दोन जे आहेत ते नाऊनचे एक्झाम्पल्स आहेत. पहा त्यापुढे, मुंबई इज अ बिग सिटी. तर मुंबई पण नाऊन आहे. कशाचं नाऊन आहे? तर मुंबई एखाद्या ठिकाणाचं नाव आहे. ठीक आहे, मुंबई हे एका ठिकाणाचं नाव आहे. अकबर हे एका पर्सनचं नाव आहे. सन थिंगचं नाव आहे. ठीक आहे, तर हे जे काही आहे प्लेस, पर्सन, थिंग यांच्या नावाला नाऊन असं म्हणतात. किंवा आणखीन एक्झाम्पल पहा, गांधीजी इज द फादर ऑफ द नेशन. तर गांधीजी हे नाऊन झालं, किंवा फादर, नेशन हेही नाऊन झाले. ठीक आहे, आणखी पहा, इंडिया इज द बिगेस्ट डेमोक्रेसी इन द वर्ल्ड. इंडिया, डेमोक्रेसी आणि वर्ल्ड हे 3 झाले नाऊन. आणखीन एक सेंटेन्स पाहूयात आपण, मनी इज द रूट ऑफ ऑल इव्हिल्स. तर मनी, रूट आणि इव्हिल्स हे काय झाले? नाऊन झालेले आहेत. The words in italics are all names of person, places or things. They are called nouns. A noun may be defined as the name of a person, place or thing. कोणतीही व्यक्ती असो, ठिकाण किंवा वस्तूच्या नावाला नाम असं म्हणतात. कोणतीही वस्तू, ठिकाण किंवा वस्तूच्या नावाला नाउन असं म्हणतात. तर आता ह्या नाउनमध्ये 2 टाईप्स आहे. बाय थिंग्स वी मीन समथिंग दॅट can be seen and touched, concrete, or something that can only be thought of and not seen and touched is abstract.
ज्या गोष्टीला आपण स्पर्श करू शकतो अशा गोष्टींना कॉन्क्रीट असं म्हणतात आणि ज्या गोष्टी आपण फक्त विचारांमध्ये ठेवू शकतो त्याला आपण स्पर्श करू शकत नाही तर त्याला ॲबस्ट्रॅक्ट असं म्हणतात. ज्या गोष्टी आपण बघू शकतो आणि स्पर्श करू शकतो अशा गोष्टी कॉन्क्रीट आहेत आणि अशा गोष्टी ज्या आपण फक्त विचार करू शकतो जे बघू किंवा स्पर्श करू शकत नाही अशा गोष्टींना ॲबस्ट्रॅक्ट नाऊन असं म्हणतात. ठीक आहे. तर नाऊनच्या या 2 टाईप आपण पाहिल्या, कॉन्क्रीट आणि ॲबस्ट्रॅक्ट. तर ॲबस्ट्रॅक्ट नाऊनमध्ये काय येणार आहे तर नेम यूज फॉर क्वालिटी, स्टेट, ॲक्शन, जसं की ट्रूथ, सोल, ग्रेटनेस, पॉवर्टी, जॉय, सॉरो. तर हे सगळं ॲबस्ट्रॅक्ट नाऊनमध्ये येणार आहे. ठीक आहे. तर पहा सेकंड टाईप आहे आपली प्रोनाउन. सेकंड टाईप आहे प्रोनाउन. PRONOUN प्रोनाउन. तर त्याआधीचे जे काही आपले नाऊन होते तर त्यामध्ये काउंटेबल नाऊन आणि अनकाउंटेबल नाऊन असेही टाईप्स येणार आहेत. तर जे काही ऑल नाउन्स एक्सेप्ट प्रॉपर अँड मटेरियल नाउन कॅन बी डिवायडेड इंटू 2 categories, countable and uncountable. Countable nouns have their plural forms but uncountable nouns do not have a plural forms. Example, a singular noun indicates one thing. Example, boy, an elephant, a class, a king, etc. A plural noun refers to more than one. Example, 2 boys, many boys, a lot of representatives, etc. तर काउंटेबल आणि अनकाउंटेबल. काउंटेबल नाऊनमध्ये जे मोजता येऊ शकतात असे नाउन्स आणि अनकाउंटेबल नाऊन जे मोजता येत नाहीत असे टाईप्स. तर हे नाऊनचे टाईप्स आपण पाहिले. पहा नाऊनमध्ये काय काय येणार आहे, प्रॉपर नाऊन, कॉमन नाऊन, ॲबस्ट्रॅक्ट नाऊन, कलेक्टिव्ह नाउन्स, मटेरियल नाउन्स. ठीक आहे. तर प्रॉपर नाऊनमध्ये नेम लाईक सचिन, सानिया, रिहान, शिवचरण. तर हे जे काही झाले ते प्रॉपर नाउन्स आहेत. आता कॉमन नाऊनमध्ये काय येणार आहे तर बॉय, गर्ल, मॅन, रिव्हर, माउंटेन हे जे नावं झाले ते प्रॉपर नाऊनचे आहेत, कॉमन नाऊनचे एक्झाम्पल्स आहेत. ठीक आहे. त्यानंतरची टाईप आहे ॲबस्ट्रॅक्ट नाऊन. तर ॲबस्ट्रॅक्ट नाऊनमध्ये नेम्स यूज्ड फॉर क्वालिटी, स्टेट, ॲक्शन. ठीक आहे. जसं की एक्झाम्पलमध्ये येणार आहे ट्रूथ, सोल, ग्रेटनेस, पॉवर्टी, जॉय, सॉरो. तर हे झाले ॲबस्ट्रॅक्ट नाऊनचे प्रकार. तर त्यानंतर आहे कलेक्टिव्ह नाऊन. तर कलेक्टिव्ह नाऊनमध्ये पण पहा इट डिनोट्स ग्रुप ऑर कलेक्शन. काही ग्रुप आहेत तर त्या ग्रुप ऑफ म्हणजे एखाद्या वस्तूंचा ग्रुप असेल, एखाद्या व्यक्तींचा ग्रुप असेल तर त्याला आपण म्हणतो कलेक्टिव्ह नाऊन. जसं की आर्मी असेल, क्लास, फॅमिली, टीम, पार्लिमेंट. तर हे जे आहे ते कलेक्टिव्ह नाऊन आहे. आणि त्यानंतरची टाईप आहे मटेरियल नाऊन. तर मटेरियल नाऊनमध्ये इट डिनोट्स मॅटर ऑर सबस्टन्सेस. तर जसं की काही गोष्टी जसं की वूड असेल, आयर्न असेल, गोल्ड असेल, सिल्वर असेल. तर हे झाले मटेरियल नाऊन. म्हणजे नाउन्सचे टाईप्स कोणते कोणते आहेत तर प्रॉपर नाऊन, कॉमन नाऊन, ॲबस्ट्रॅक्ट नाऊन, कलेक्टिव्ह नाऊन, मटेरियल नाऊन, काउंटेबल आणि अनकाउंटेबल नाऊन. ठीक आहे. तर ह्या आपण नाउन्सचे टाईप्स पाहिलेल्या. तर आत्ता आपल्याला नंतरचे टाईप बघायचे. त्यानंतरचे प्रोनाऊन. तर प्रोनाऊन म्हणजे काय असणार आहे तर सर्वनाम. प्रोनाऊन म्हणजे काय सर्वनाम. सर्वनाम. तर अ प्रोनाऊन इज अ वर्ड यूज्ड इन प्लेस ऑफ अ नाऊन ॲज. म्हणजे नावाच्या ठिकाणी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला प्रोनाऊन असं म्हणतात. नावाच्या ठिकाणी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला प्रोनाऊन. जसं की बघा, अबोली सेड दॅट शी वॉज अ गुड सिंगर. तर अबोली सेड दॅट, अबोली असं म्हणाली की शी वॉज अ गुड सिंगर. ठीक आहे. ती एक छान सिंगर होती. तर शी वापरलं तिने. आधी स्टार्टिंगला अबोली असं म्हणाली, ती असं म्हणाली. तर अबोलीच्या ऐवजी शी हा वर्ड वापरला आहे. तर अबोली, शी. तर अबोलीच्या ठिकाणी शी वापरलं आहे म्हणून प्रोनाऊन काय झालं, शी हे प्रोनाऊन झालं. पहा आता इथं एक पाहूयात आपण एक्झाम्पल. रोहन हॅजंट कम, ही इज इल. रोहन हॅजंट कम, ही इज इल. तर ही काय झालं, रोहनच्या ऐवजी आपण ही वापरले म्हणून हे प्रोनाऊन झालं. ठीक आहे. ही काय झाले प्रोनाऊन. त्यानंतर पहा मिनी वर्क हार्ड. मिनी वर्क हार्ड. शी गॉट गुड मार्क्स. शी म्हणजे मिनीच्या ऐवजी काय वापरलं शी. शी कोण आहे मिनी आहे म्हणून शी काय झालं प्रोनाऊन झालं.
त्यानंतरचं पहा, गर्ल्स वर नॉट सिंगिंग. गर्ल्स वर नॉट सिंगिंग, दे वर डान्सिंग. म्हणजे गर्ल्ससाठी काय शब्द वापरला आहे? दे. दे कोण आहेत? गर्ल्स आहेत. तर मग दे साठी गर्ल्स म्हणजे गर्ल्स म्हणजे कोण आहेत? दे. तर दे हे काय झालं? प्रोनाऊन झालं. ठीक आहे, आलं लक्षात? तर पहा प्रोनाऊन किंवा आणखीन एक्झाम्पल पहा. व्हेन गोपाल हिट द डॉग, इट बीट हिम विथ इट्स शार्प टीथ. आता पहा, इट, हिम, इट्स हे काय झाले या सेंटेन्समध्ये? प्रोनाऊन झाले आहेत. किंवा राहुल टोल्ड हिज पॅरेंट्स दॅट दे शुड नॉट फोर्स हिम टू मॅरी गीता. हिज, दे, हिम हे काय झाले या सेंटेन्समधले प्रोनाऊन. द वर्ड in italic stands for certain nouns mentioned earlier in the sentences. Example, she for Aboli, it for dog, they for parents, and his for Rahul. They are called pronouns. एखाद्या व्यक्तीच्या ऐवजी आपण जे काही नाव वापरणार आहे त्याला काय म्हणतात आपण? प्रोनाऊन. अ प्रोनाऊन मे बी डिफाईन्ड ॲज अ वर्ड यूज इन्स्टेड ऑफ नाऊन. नावाच्या ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. इट इनेबल्स अस टू अवॉइड रिपीटिंग द नाऊन अगेन अँड अगेन. एकच नाव म्हणजे आता समजा अबोली आपण शब्द घेतला होता, तर अबोली नाव कंटिन्यू येऊ नये, त्याची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून आपण तो शब्द टाळण्यासाठी त्याच्याऐवजी तो शब्द वापरला तर त्याला प्रोनाऊन असं म्हणतात. तर तुमच्या प्रोनाऊन हे कन्सेप्ट लक्षात आली? ठीक आहे. आता आपण पुढची जे काही शब्दाची जात आहे, पार्ट ऑफ स्पीच आहे, तर ते पाहणार आहोत आणि ते आहे ॲडजेक्टिव्ह. पुढची शब्दाची जात कोणती आहे? ॲडजेक्टिव्ह. तर थर्ड नंबर ॲडजेक्टिव्ह पहा. An adjective tells the quality of a noun or pronoun as. तर पहा ॲडजेक्टिव्ह काय आहे? An adjective is a word that qualifies a noun or pronoun. It adds something to the meaning of a noun or pronoun. ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय असणार आहे? विशेषण आहे. ॲडजेक्टिव्ह हे काय आहे? विशेषण आहे. तर विशेषण म्हणजे काय? तर नामाच्या अर्थामध्ये भर टाकणाऱ्या शब्दाला किंवा नामाविषयी अधिक माहिती देणाऱ्या शब्दाला आपण विशेषण असं म्हणतो. जसं की पहा, द वर्ड इन इटॅलिक्स qualifies certain noun which follow or proceed them. An adjective can therefore be defined as a word which qualifies a noun and adds something to its meaning. एखाद्या शब्दाबद्दल जास्त माहिती देणारा शब्द म्हणजेच ॲडजेक्टिव्ह असणार आहे. विशेषण एखाद्या शब्दाबद्दल, एखाद्या व्यक्तीबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देत होतो, तर तो काय आहे? ॲडजेक्टिव्ह. जसे की पहा, ही इज अ ब्रेव बॉय. बॉय कसा आहे? ब्रेव आहे. तर ब्रेव काय झालं? विशेषण झालं, ॲडजेक्टिव्ह झालं. आय हॅव मेनी फ्रेंड्स इन दिल्ली. मेनी फ्रेंड्स, तर मेनी काय झाला? ॲडजेक्टिव्ह झालेला आहे. तर पहा पुढे, सीता इज क्लेवर अँड इंडस्ट्रियस. सीता कशी आहे? क्लेवर अँड इंडस्ट्रियस. सीताबद्दल जास्त माहिती कोणत्या शब्दांनी दिलेली आहे? तर क्लेवर आणि इंडस्ट्रियस. म्हणजे क्लेवर आणि इंडस्ट्रियस हे दोन ॲडजेक्टिव्ह झाले. ठीक आहे. नामाच्या अर्थामध्ये भर टाकणाऱ्या शब्दाला किंवा नामाविषयी अधिक माहिती देणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. पहा आपण इथे काही एक्झाम्पल्स घेतलेले आहेत. मेहक इज अ टॉल गर्ल. मेहक कशी गर्ल आहे? टॉल गर्ल आहे, एकदम उंच गर्ल आहे. ठीक आहे. तर टॉल म्हणून मेहकबद्दल जास्त माहिती देणारा शब्द कोणता आहे? टॉल. तर टॉल काय झाला? ॲडजेक्टिव्ह झाला. दे आर ब्रेव बॉयज. तर ब्रेव काय झाला? ॲडजेक्टिव्ह झाला. मेनी बॉयज आर ॲबसेंट टुडे. आज खूप सारी मुलं ॲबसेंट आहेत. मेनी बॉयज. किती मुलं ॲबसेंट आहेत? मेनी. तर मेनी काय झाला? ॲडजेक्टिव्ह झाला आहे. पुढे, ही इज अ ब्रेव बॉय. तर ब्रेव बॉय. बॉयबद्दल माहिती दिली आहे कोणत्या शब्दाने? ब्रेवनी. तर ब्रेव काय झाला? ॲडजेक्टिव्ह झाला. ठीक आहे. तर पहा ॲडजेक्टिव्हचे काही टाईप्स आहेत, जसे की ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी, ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी, ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर,
डेमोक्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ज, इंट्रोगेटिव्ह ॲडजेक्टिव्ज, एम्फेसायझिंग ॲडजेक्टिव्ज, एक्सक्लेमेटरी ॲडजेक्टिव्ज. ठीक आहे. आणि फॉर्म्स ऑफ द ॲडजेक्टिव्हमध्ये पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री. तर हे जे काही आहेत प्रकार हे ॲडजेक्टिव्हजमध्ये येतात. तर पहा, ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटीमध्ये जसं की ऑनेस्ट बॉय, लार्ज सिटी, अ वाईज मॅन, ब्युटिफुल वुमन, अ ब्लू पेन. तर अशा टाईपचे जे काही क्वालिटीज दाखवतात तर ते आहेत ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी. तर त्यानंतर पहा ॲडजेक्टिव्ह ऑफ अ क्वांटिटी. तर क्वांटिटीमध्ये काय येणार आहे? एनी शुगर, सम शुगर, होल वर्ल्ड, लिटल मनी, इनफ ब्रेड. तर हे ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी आहे. ठीक आहे. क्वांटिटीबद्दल माहिती देतात हे. आणि ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर जसं की एक्झाम्पल 3 स्टुडंट्स, फ्यू बुक्स, मेनी पीपल, ऑल टीचर्स, सेव्हरल टाइम्स, एव्हरी मॅन. तर हे जे काही आहे ते ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर्स आहेत. ठीक आहे. तर पहा आणखीन ॲडजेक्टिव्हची पुढची टाईप आहे डेमोस्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. तर त्यामध्ये धिस गर्ल, दॅट हाऊस, दीज फ्लावर्स, दोज प्लेयर्स. तर धिस, दॅट, दीज, दोज. तर या टाईपचे हे जे काही आहे ते डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे. नंतर पहा इंट्रोगेटिव्ह ॲडजेक्टिव्हमध्ये एक्झाम्पल आपण जे काही आपण टाईप्स ऑफ सेंटेन्समध्ये पाहिलं होते त्यामध्ये इंट्रोगेटिव्ह टाईप बघितली होती. व्हॉट टाईप ऑफ अ बॉय इज ही आणि क्वेश्चन मार्क. ठीक आहे. तर या टाईपचे जे काही असणार आहे ते क्वेश्चन मार्कवाले तर ते इंट्रोगेटिव्ह ॲडजेक्टिव्हमध्ये येणार आहेत. ते नंतरचे पहा एम्फेसायझिंग ॲडजेक्टिव्ह, आय हॅव माय ओन मेथड ऑफ टीचिंग द ग्रामर. तर या टाईपचे जे काही आहे ते एम्फेसायझिंग ॲडजेक्टिव्ह आहेत. नंतर एक्सक्लेमेटरी, लास्टला एक्सक्लेमेटरी येणार आहे. ते वाले माहीतच आहेत तुम्हाला. त्यानंतर पहा फॉर्म्स ऑफ द ॲडजेक्टिव्ह. तर ॲडजेक्टिव्हचे 3 फॉर्म्स आहेत. ते डिग्री ऑफ ॲडजेक्टिव्हमध्ये त्यात पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री, सुपरलेटिव्ह डिग्री. जसं की स्मॉल, स्मॉलर, स्मॉलेस्ट, हाय, हायर, हायेस्ट, लॉंग, लॉंगर, लॉंगेस्ट. तर या टाईपचे जे काही डिग्रीज आहेत पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह डिग्री तर हे फॉर्म्स ऑफ द ॲडजेक्टिव्हमध्ये येतात. ठीक आहे. तर हे तुमच्या लक्षात आलंच असेल. तर आपल्याला 4th वन टाईप घ्यायचे वर्ब. ठीक आहे. तर वर्बमध्ये पहा वर्ब म्हणजे काय आहे? द वर्ब इज अ वर्ड दॅट टेल्स दॅट द सब्जेक्ट डज और what state is in. Verbs express action, event, activities, state, etc. A verb indicates the action done by the subject. Example, Radha is a clever girl. तर राधा इज अ क्लेवर गर्ल. तर यामध्ये इज काय मेन्शन करते? स्टेट मेन्शन करते. तर वर्ब म्हणजे काय असणार आहे? सर्वात आधी वर्ब म्हणजे काय समजून घ्या. वर्ब म्हणजे आहे क्रियापद. वर्ब म्हणजे क्रियापद आहे. अ वर्ब एक्सप्रेसेस द स्टेट ऑर द ॲक्शन डन बाय द सब्जेक्ट. अ वर्ब एक्सप्रेसेस द स्टेट ऑर द ॲक्शन डन बाय द सब्जेक्ट. सब्जेक्टनी जी काही ॲक्शन केलेली आहे ती एक्सप्रेस करणाऱ्या शब्दाला काय म्हणायचे? वर्ब म्हणायचे. त्याचा वर्बच्या 2 टाईप्स आहेत. मेन वर्ब और प्रिन्सिपल वर्ब. मेन वर्ब और प्रिन्सिपल वर्ब. आणि दुसरी टाईप आहे हेल्पिंग वर्ब और ऑक्झिलरी वर्ब. त्याचा मेन वर्ब किंवा प्रिन्सिपल वर्बच्या 2 टाईप आहेत, ट्रान्झिटिव्ह आणि इनट्रान्झिटिव्ह. हेल्पिंग वर्ब किंवा ऑक्झिलरी वर्बच्या 2 टाईप आहेत, प्रायमरी ऑक्झिलरीज आणि मॉडल ऑक्झिलरीज. ठीक आहे. तर पहा एक्झाम्पल पाहूयात आपण सर्वात आधी. तर वर्बचे एक्झाम्पल पहा. नेहरू रोट अ लेटर. नेहरू रोट अ लेटर. तर रोट काय झाली आहे? क्रियापद झाला. रोट काय झालं? वर्ब झाले. ॲक्शन वर्ड आहे तो. द सन सेट्स इन द वेस्ट. सेट्स. तर सेट्स काय झाले? वर्ब. नेक्स्ट पहा. धिस इयर द विंटर इज व्हेरी सेवर. तर या सेंटेन्समध्ये इज हे क्रियापद आहे. The words in italics which describe the action or condition of the subject, that is what the subject does or what happens to it or what it is. जो शब्द एखादी क्रिया किंवा कृती दर्शविते त्या शब्दाला क्रियापद असे म्हणतात. म्हणजे एखादी ॲक्शन दाखवणारा जो काही शब्द आहे त्याला क्रियापद असे म्हणतात. आता वर्बच्या जे काही टाईप्स आहेत ते आपण पाहिलात की मेन वर्बमध्ये 2 टाईप्स आहेत. मेन वर्ब किंवा प्रिन्सिपल वर्ब आणि दुसरी आहे हेल्पिंग वर्ब किंवा ऑक्झिलरी वर्ब. मेन वर्बच्या 2 टाईप आहेत, ट्रान्झिटिव्ह आणि इनट्रान्झिटिव्ह. तर ट्रान्झिटिव्ह म्हणजे काय? सकर्मक. ट्रान्झिटिव्ह म्हणजे सकर्मक आणि इनट्रान्झिटिव्ह म्हणजे अकर्मक.
ठीक आहे. तर इकडे पहा हेल्पिंग वर्ब किंवा ऑक्झिलरी वर्बमध्ये 2 टाईप आहेत, प्रायमरी ऑक्झिलरीज आणि मॉडल ऑक्झिलरीज. आता प्रायमरी ऑक्झिलरीजमध्ये पहा द फॉर्म ऑफ बी, जे ॲम, इज, आर, वॉज, वर, बीन, बीइंग. किंवा सेकंड पहा द मेन वर्ब ऑफ हॅव, हॅज, हॅड, हॅविंग. फॉर्म ऑफ डू, तर डू, डज, डीड, डन, डुईंग. तर हे जे आहे ते प्रायमरी ऑक्झिलरीज आहेत. कोणत्या? ॲम, इज, आर, वॉज, वर, बीन, बीइंग, हॅव, हॅज, हॅड, हॅविंग, डज, डू, डीड, डन, डुईंग. तर हे झाले प्रायमरी ऑक्झिलरीज. त्यानंतर पहा मॉडल ऑक्झिलरीज. तर मॉडल ऑक्झिलरीज कोणत्या आहेत? विल, शल, वुड, शुड, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, आउट टू, यूज टू, नीड, डेअर. या झाल्या मॉडल ऑक्झिलरीज. ठीक आहे. तर पहा आता हे जे काही आपण ट्रान्झिटिव्ह आणि इनट्रान्झिटिव्ह वर्ब बघितलेलं, तर ते कोणते आहेत? पहा क्लासिफिकेशन ऑफ वर्बमध्ये मेन वर्ब, ऑक्झिलरी वर्ब, म्हणजे त्यालाच आपण हेल्पिंग वर्ब असं म्हणतो. तर मेन वर्बमध्ये सिंग, प्ले, रीड, राईट एक्सेट्रा. आणि ऑक्झिलरी वर्बमध्ये ॲम, इज, आर, वॉज, वर, डू, डीड, डज, हॅव, हॅज, हॅड, विल, शल, वुड, शुड, कॅन, कुड, मस्ट, माइट, मस्ट आणि एक्सेट्रा. ठीक आहे. तर या टाईपचे येणार आहेत ऑक्झिलरी वर्बमध्ये. तर यातच सेकंड टाईप कोणती? रेग्युलर वर्ब किंवा इरेग्युलर वर्ब्स. तर मेन वर्ब क्लासिफाईड इनटू 2 ग्रुप्स, रेग्युलर वर्ब्स आणि इरेग्युलर वर्ब्स. जसे की वर्क, वर्कड, वर्क, प्ले, प्लेड, प्लेड. आणि इरेग्युलर वर्बमध्ये ईडी लावतात. ठीक आहे. इरेग्युलर वर्बमध्ये ईडी लावतात. तर पहा त्यातलेच आपण ट्रान्झिटिव्ह आणि इनट्रान्झिटिव्ह वर्ब जे आहेत, तर ट्रान्झिटिव्ह आणि इनट्रान्झिटिव्ह वर्बमध्ये पहा द मेन वर्ब आर क्लासिफाईड इनटू 2 ग्रुप्स, ट्रान्झिटिव्ह वर्ब अँड इनट्रान्झिटिव्ह वर्ब. Transitive verb requires an object to get the complete sense of a meaning, whereas intransitive verb doesn't require an object. तर ह्याच्यामध्ये ऑब्जेक्टची गरज नाही आहे. जसं की ही प्लेज क्रिकेट, तर हे कोणत्या टाईपचं झालं? ट्रान्झिटिव्ह टाईपमध्ये आहे. आणि शी कॅन स्पीक इंग्लिश फ्लुएंटली, तर हे ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. माय फ्रेंड गोज टू स्कूल, तर हे काय झालं? इनट्रान्झिटिव्ह आहे. आणि शी लाफ्ड लाऊडली, इनट्रान्झिटिव्ह आहे. ओके. तर ट्रान्झिटिव्ह, इनट्रान्झिटिव्ह, सकर्मक आणि अकर्मक. तर जे वर्ब आपण आता पाहिलेला आहेच. यानंतर पाहूयात आपण काही एक्झाम्पल्स आपण इथे घेतले आहेत. अ वर्ब एक्सप्रेसेस दॅट स्टेट ऑर द ॲक्शन डन बाय द सब्जेक्ट. अनन्या लुक्स ब्युटिफुल. लुक्स काय झाले? लुक्स हे वर्ब आहे. ठीक आहे. नंतर पहा चेरी. चेरी लिव्ज इन डाली. लिव्ज ॲक्शन आहे, लिव्ज. तर लिव्ज काय झाली आहे? वर्ब. नेक्स्ट पहा द लायन किल द गोट. किल काय झालं? वर्ब झाले. किल हे काय आहे? वर्ब आहे. पहा त्यानंतर 5th नंबरचा आहे आपला ॲडवर्ब. तर adverb is a word that qualifies or modifies the meaning of a word, an adjective, another adverb, a preposition or a whole sentence. Example, she runs fast modifies the verb runs. Okay. And she is very beautiful modifies the adjective beautiful. The program began quite late modifies the another adverb late. The ship has sailed right round the world modifies the preposition round. And unfortunately we couldn't succeed modifies the whole sentence. तर पहा adverb. तर adverb the word is in italics modifies or adds something to the meaning of the verb or copy an adjective big or an adverb fast.
An adverb may therefore be defined as a word that modifies a verb, an adjective or another adverb. जो शब्द कधी कधी क्रियापदाबद्दल, कधी कधी विशेषणाबद्दल किंवा कधी कधी क्रियाविशेषणाबद्दल अधिक माहिती सांगतो त्याला क्रियाविशेषण असे म्हणतात. तर ॲडवर्बचा महत्त्वाचा अर्थ काय आहे तुमच्या लक्षात आलंच असेल. ॲडवर्ब म्हणजे आहे क्रियाविशेषण. जो शब्द कधी कधी क्रियापदाबद्दल, कधी कधी विशेषणाबद्दल किंवा कधी कधी क्रियाविशेषणाबद्दल अधिक माहिती सांगतो त्याला क्रियाविशेषण असे म्हणतात. तर एक्झाम्पल पहा, कॉपी धिस आउट केअरफुली. तर केअरफुली काय झाला, क्रियाविशेषण आहे. These shoes are too big for me. These shoes are too big for me. टू काय झालं, क्रियाविशेषण आहे. ही ran very fast. व्हेरी काय झालं आहे, ॲडवर्ब आहे. ओके, पहा इथे काही दिलेलं आहे तुम्हाला सेंटेन्सेस. राम केम हेअर येस्टरडे. तर येस्टरडे काय झालं, ॲडवर्ब आहे. तर व्हेनशी रिलेटेड आहे. ॲक्शन कधी, कुठे, कशी घडली याबद्दल माहिती देणार आहे ॲडवर्ब. जसं की व्हॅन ॲक्शन, व्हेअर ॲक्शन आणि हाऊ ॲक्शन. ओके, तर या गोष्टींबद्दल माहिती देणारा काय असणार आहे, ॲडवर्ब आहे. राम केम हेअर येस्टरडे. कधी आला होता राम, येस्टरडे. लुक इट इज रेनिंग आउटसाइड. कुठे पाऊस पडतोय, बाहेरच्या साईडला, आउटसाईड. तर व्हेअरबद्दल माहिती देणारा शब्द कोणता आहे, आउटसाईड. किंवा हाऊबद्दल माहिती देणारा शब्द आता पुढच्या थर्ड सेंटेन्समध्ये पहा. द गर्ल वॉज क्राईंग लाऊडली. कशी रडते मुलगी, लाऊडली रडते. तर हाऊ कशी रडते, हाऊ म्हणजे काय, कसा, कशी, कसे, कशी रडते मुलगी, लाऊडली. तर ॲडवर्ब म्हणजे ॲडवर्ब टेल्स अस वेन, वेअर और हाऊ अँड ॲक्शन टेक प्लेस इज ॲडवर्ब. ॲक्शन कशी झाली, कुठे झाली, केव्हा झाली. तर याबद्दल माहिती देणारा शब्द काय आहे, ॲडवर्ब आहे. ठीक आहे. ॲक्शन कधी क्रियापदाबद्दल माहिती देते, ॲडवर्ब कधी कधी विशेषणाबद्दल माहिती देतं आणि ॲडवर्ब कधी कधी क्रियाविशेषणाबद्दलही अधिक माहिती देतो. तर हे क्रियाविशेषण आहे. ठीक आहे. तर आपल्याला ॲडवर्बची इन्फॉर्मेशन मिळालेली आहे. तर पहा, ॲडवर्बमध्ये काही कशाशी रिलेटेड ॲडवर्ब्स आहेत पहा. ॲडवर्ब ऑफ टाईम असतात, ॲडवर्ब ऑफ प्लेस आहेत, ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी आहेत, ॲडवर्ब ऑफ मॅनर्स आहेत, ॲडवर्ब्स ऑफ डिग्री और क्वालिटी, ॲडवर्ब ऑफ अफर्मेशन और निगेशन आहे, ॲडवर्ब ऑफ रिझन आहे किंवा इंट्रोगेटिव्ह ॲडवर्ब्स आणि रिलेटिव्ह ॲडवर्ब्स आहेत. तर पहा, जे काही ॲडवर्ब ऑफ टाईम आहे तर व्हेनशी रिलेटेड आहे ते आत्ताच आपण पाहिलं. ॲडवर्ब व्हेनशी रिलेटेड आहेत ते. किंवा ॲडवर्ब ऑफ प्लेस व्हेअरशी रिलेटेड आहे. ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी हाऊ ऑफ्टेनशी रिलेटेड आहे ते. जसं की ऑफ्टेन, ऑलवेज, सेल्डम, नेव्हर, समटाइम्स, फर्स्ट, सेकंडली, वन्स, ट्वेस, अगेन एक्सेट्रा. हे फ्रिक्वेन्सीचे एक्झाम्पल्स आहेत, तर त्यामध्ये ते मोडतात. नंतर पहा, ॲडवर्ब ऑफ मॅनर म्हणजे हाऊ और इन व्हॉट मॅनर. ठीक आहे, कशा पद्धतीने केलं आहे. जसं की शी स्पोक क्लिअरली, कशी बोलते ती, क्लिअरली बोलते. तर त्या टाईपचे जे काय आहेत ते ॲडवर्ब मॅनर्समध्ये मोडतात. नंतर पहा, ॲडवर्ब ऑफ डिग्री किंवा क्वांटिटी. तर क्वांटिटी म्हणलं की हाऊ मच. ठीक आहे, किती क्वांटिटीमध्ये आहे तर याशी रिलेटेड. जसं की शी इज रॅदर बिझी टुडे किंवा वी आर फुल्ली प्रिपेअर्ड फॉर द एक्झामिनेशन. तर फुल्ली काय झालं, डिग्री किंवा क्वांटिटी झाली. किंवा ही इज एक्स्ट्रीमली सॉरी. एक्स्ट्रीमली तर हा वर्ड कशामध्ये येणार आहे, ॲडवर्ब ऑफ डिग्री और क्वांटिटी. तर पुढे पहा, ॲडवर्ब ऑफ अफर्मेशन और निगेशन. तर यामध्ये येस नो टाईपची येणार आहे अफर्मेशन आणि निगेशनमध्ये. जसं की शुअरली, सर्टेनली, व्हाय, सर्टेनली या टाईपची. ठीक आहे, किंवा नॉट. तर नंतर पहा, ॲडवर्ब ऑफ रिझन. तर रिझनमध्ये येणार आहे व्हाय. तर व्हाय जसं की एक्झाम्पलमध्ये पहा, सो, देअरफॉर. जसं की ही इज ओनली 17 अँड सो नॉट एलिजिबल टू व्हॉट, लाईक दॅट. किंवा पहा, ही इज सो ग्लॅड टू सी यू.
सो वापरलं याच्यामध्ये. किंवा आय देअरफोर आस्क यू टू हेल्प मी. देअरफोर, तर देअरफोर हे व्हायशी रिलेटेड आहे, ॲडवर्ब ऑफ रिझन. तर त्यानंतर पहा इंट्रोगेटिव्ह ॲडवर्ब, तर त्यामध्ये हाऊ, वेन आणि व्हाय वापरलं जातं. आणि रिलेटिव्ह ॲडवर्बमध्ये व्हाय, व्हेअर आणि व्हॅन. ठीक आहे, इंट्रोगेटिव्ह आणि रिलेटिव्ह. तर इंट्रोगेटिव्ह हाऊ, वेन, व्हाय आणि रिलेटिव्ह व्हाय, व्हेअर आणि व्हॅन. तर या पद्धतीने आपण ॲडवर्ब पाहिलेले आहेत. यानंतर आपण घेऊयात प्रिपोजिशन. A preposition is a word placed before a noun or a pronoun or a noun equivalent. It shows some relationships between that and some other word in the sentences. See, preposition. A preposition comes before a noun or pronoun to show the time, place or position of something. पहा, प्रिपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय आहेत. आय पुट इट इन द बॉक्स हे शब्दयोगी अव्ययामध्ये पहा. द मंकी क्लाइंब अप द ट्री, तर आय पुट इट इन द बॉक्स, तर इन हे प्रिपोजिशन आहे. किंवा द मंकी क्लाइंब अप द ट्री, अप हे प्रिपोजिशन आहे. द हॉर्स गोलप्ड अराउंड द फील्ड, द हॉर्स गॅलोप्ड अराउंड द फील्ड, तर अराउंड हे प्रिपोजिशन आहे. तर in the word in italics are preposition. The preposition is a word which is usually placed before a noun or pronoun to show the letters relation to some other word in the sentence. एखादं नाम किंवा सर्वनाम याने दर्शित केलेल्या व्यक्ती किंवा वस्तू यांचा दुसऱ्या एखाद्या गोष्टीशी असलेला संबंध दर्शविण्यासाठी नाम किंवा सर्वनामाबरोबर वापरण्यात येणाऱ्या शब्दाला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. बघा, एखादे नाम किंवा सर्वनाम याने दर्शित केलेल्या व्यक्ती किंवा वस्तू यांचा दुसऱ्या एखाद्या गोष्टीशी असलेला संबंध दर्शविण्यासाठी नाम किंवा सर्वनामाबरोबर वापरण्यात येणाऱ्या शब्दाला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. काय प्रिपोजिशन? एक्झाम्पल पहा. द बॉय रन आफ्टर द बॉल, आफ्टर. किंवा अ लिटल गर्ल स्टूड अंडर अ ट्री, अंडर. देअर वॉज अ काऊ इन द गार्डन. The most common prepositions in English are in, at, on, of, into, for, from, by, with, to, etc. तर हे आहेत प्रिपोजिशन्स. पहा, एक्झाम्पलमध्ये आणखीन काही प्रिपोजिशन्स आहेत, जसं की इन, ऑन, अपॉन, अक्रॉस, आफ्टर, बिलो, विथ, ओवर, बिहाइंड, बाय, बिफोर, फॉर, टू, ॲट, अंडर, अबव, बिटवीन, अमंग, ऑफ, बीनेथ, until, without, etc. ठीक आहे, एखाद्या गोष्टीची जागा ठरवते हे. द प्रिपोजिशन कम्स बिफोर अ नाउन और प्रोनाउन. एखाद्या नाउनच्या आधी किंवा प्रोनाउनच्या आधी टाईम, प्लेस किंवा पोझिशन दाखवण्यासाठी वापरलं जातं. काय? प्रिपोजिशन. प्रिपोजिशन कधी वापरलं जाते? टाईम, प्लेस किंवा पोझिशन दाखवण्यासाठी, आणि हे नामाच्या किंवा सर्वनामाच्या आधी येतं. ठीक आहे, तर पहा त्याचे एक्झाम्पल्स आपण घेऊयात आणखी. ही पुट द बॉक्स ऑन द टेबल. आता हे द टेबल काय आहे? नाउन आहे, आणि द टेबलच्या आधी ऑन आले. ही पुट द बॉक्स ऑन द टेबल, ऑन काय झालं? प्रिपोजिशन झालं. नेक्स्ट आणखीन एक एक्झाम्पल घेऊयात आपण. द बुक वॉज गिवन टू हिम. हिम काय झालं? प्रोनाउन झाले. ठीक आहे, तर प्रोनाउनच्या आधी आपण काय वापरणार आहेत? टू. तर काय वापरलं इथं? टू. तर टू काय झालं? प्रिपोजिशन आहे. बघा इथं पण टू आहे, तर हे प्रिपोजिशन आहे. नाउन आणि प्रोनाउनच्या आधी आपण प्रिपोजिशन वापरतो. पहा, आणखीन एक एक्झाम्पल घेऊयात आपण. हिज ऑब्जेक्शन इज टू व्हॉट ऑल ही सेज. व्हॉट ऑल ही सेज हे झालं नाउन क्लॉज आहे. तर नाउन क्लॉजच्या आधी काय वापरलं? टू. तर टू हे आहे प्रिपोजिशन. बघा, द हिज ऑब्जेक्शन इज टू व्हॉट ऑल ही सेज. व्हॉट ऑल ही सेज हे आहे नाउन क्लॉज, आणि टू हे झालं प्रिपोजिशन. तर असे कोणते कोणते प्रिपोजिशन्स आहेत? द फॉलोइंग प्रिपोजिशन्स आर यूज्ड इन इंग्लिश. एक्झाम्पल,
after, about, above, across, against, before, behind, below, between, beyond, by, for, from, in, into, of, on, over, since, through, till, towards, under, up, upon, with, within, without, beside, डाऊन, बिसाइड्स, बिटवीन आणि नियर. ठीक आहे. हे प्रिपोजिशन झाले. तर युजेस ऑफ प्रिपोजिशन्स आपल्याला बघायचे. तर प्रिपोजिशन्स आर यूज टू डिनोट टाईम, पोझिशन अँड डायरेक्शन. या प्रिपोजिशन कधी वापरतो आपण? टाईम सांगण्यासाठी, पोझिशन सांगण्यासाठी आणि डायरेक्शन सांगण्यासाठी. तर प्रिपोजिशन ऑफ टाईम कोणते आहेत? टाईमशी रिलेटेड प्रिपोजिशन कोणते आहेत? फ्रॉम, आफ्टर, ड्युरिंग, टिल, बिफोर, टू, ॲट, इन, बाय, फॉर, सिन्स एक्सेट्रा. तर हे झाले टाईमशी रिलेटेड. द प्रिपोजिशन ऑफ अ पोझिशन. पोझिशनसाठी कोणते वापरणार आहेत आपण? एखादे ठिकाण दाखवण्यासाठी, प्लेस दाखवण्यासाठी. ॲट, इन, ऑन, बिहाइंड, बिलो, बिसाइड, अंडर, अक्रॉस, बिटवीन, अमंग, नियर, ओव्हर, अबव, विथिन, अलॉंग एक्सेट्रा. तर हे प्रिपोजिशन ऑफ पोझिशन आहे. आता पहा प्रिपोजिशन ऑफ डायरेक्शन कोणते आहेत? टू, टुवर्ड्स, इनटू, ॲट, फॉर, अगेन्स्ट. तर हे झाले प्रिपोजिशन ऑफ डायरेक्शन. ठीक आहे. प्रिपोजिशन्स आर यूज अकॉर्डिंग टू देअर मिनिंग्स. शब्दाच्या अर्थानुसार आपण एखाद्या वाक्यामध्ये जो शब्द वापरायचा आपल्याला त्याच्या मिनिंगनुसार आपण हे प्रिपोजिशन्स वापरणार आहे. द टेबल गिवन बिलो विल एक्सप्लेन द व्हेरियस युजेस ऑफ प्रिपोजिशन्स. आणि आपण जे आत्ता हे बघितलेले आहेत ते आपल्याला व्यवस्थित माहिती देतील. हे काही आपण आता इन्फॉर्मेशन काढलेली होती प्रिपोजिशन्सची ती वाली. ठीक आहे. आता नेक्स्ट आहे आपला 7 नंबर कंजंक्शन. तर कंजंक्शन पहा. अ कंजंक्शन इज यूज to join words or sentences. Conjunction is used to join words or sentences as पहा कंजंक्शनचा उपयोग काय आहे? जो शब्द, दोन शब्द किंवा दोन शब्द समूह किंवा दोन वाक्य जोडतो त्या शब्दाला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. कंजंक्शन म्हणजे आहेत उभयान्वयी अव्यय. तर जे आपण दोन शब्द किंवा दोन शब्द समूह किंवा दोन वाक्य जोडण्यासाठी वापरतो. ठीक आहे. एक्झाम्पल पहा. सॅम वर्क हार्ड बट फेल. सॅम हार्डवर्क करतोय पण फेल झालाय. हा बट वर्ड जो आहे तो कंजंक्शनमध्ये मोडतो. म्हणजे कंजंक्शन कोणतं आहे? बट. पुढे पहा. मिनी अँड पिंकी आर गुड फ्रेंड्स. मिनी अँड पिंकी आर गुड फ्रेंड्स. तर अँड हा वर्ड काय आहे? कंजंक्शन आहे. द बेबी वॉज क्राईंग बिकॉज इट वॉज हंग्री. बिकॉज काय झालं? बिकॉज हा आहे कंजंक्शन, उभयान्वयी अव्यय. आणखीन एक्झाम्पल पहा. ही वर्क हार्ड टू अर्न हिज ब्रेड अँड बटर. तर लिंक टुगेदर वर्ड कोणता आहे याच्यामध्ये? अँड. ब्रेड अँड बटर. तर अँड वर्ड जो आहे तो कंजंक्शन आहे. किंवा टू फाईट or give up, that is what we have to decide. To fight or give up. तर or हा काय झाला? कंजंक्शन आहे. आता पहा आणखीन एक सेंटेन्स आपण घेऊया. थ्रू, थॉ. तर थॉ लाईक हिम आय कॅन नॉट एक्सक्यूज हिज ऑफेन्स. तर याच्यामध्ये कोण जोडलं? थॉने. अ कंजंक्शन मे बी डिफाईन्ड as a word used to join together words, phrases or the clauses. पहा. किंवा डॉक्टर शर्मा अँड डॉक्टर वर्मा आर द बेस्ट फ्रेंड्स. अँड वर्ड काय आहे? कंजंक्शन आहे. किंवा राधा ॲज वेल ॲज नीलू वेंट टू कॉलेज. ॲज वेल ॲज हे झालं कंजंक्शन. किंवा ही इज पुअर बट ही always helps others. बट काय झालं? कंजंक्शन. युअर विल सक्सीड इफ यू वर्क हार्ड. इफ इज अ कंजंक्शन. किंवा पहा. द स्टुडंट स्टूड अप ॲज सून ॲज
द टीचर एंटर द क्लास. ॲज सून ॲज हे काय झालं, कंजक्शन. तर पहा कंजक्शन, द काइंड्स ऑफ कंजक्शन. कंजक्शनचे काही प्रकार आहेत, कोणते आहेत ते आपण पाहूयात. कंजक्शनचे कोणते प्रकार आहेत पहा. कोऑर्डिनेटिंग कंजक्शन किंवा सबऑर्डिनेटिंग कंजक्शन आणि कोरिलेटिव्ह कंजक्शन. कोऑर्डिनेटिंग कंजक्शन, सबऑर्डिनेटिंग कंजक्शन आणि कोरिलेटिव्ह कंजक्शन हे 3 टाईप्स आहेत काइंड्स ऑफ कंजक्शनचे. तर कोऑर्डिनेटिंग कंजक्शन म्हणजे काय, द कंजक्शन्स विच जॉईन द क्लॉजेस ऑर इक्वल रँक आर नोन ॲज कोऑर्डिनेटिंग कंजक्शन. जसे की त्याच्यामध्ये कोणते एक्झाम्पल्स येणार बघा, अँड, ऑर, बट, सो, ॲज वेल ॲज, नॉर, फॉर, अल्सो हे जे आहेत हे कोऑर्डिनेटिंग कंजक्शन आहे. आता सबऑर्डिनेटिंग कंजक्शन कोणते आहेत. सबऑर्डिनेटिंग कंजक्शन्स आर दोज विच जॉईन मेन क्लॉज और सबऑर्डिनेटिंग क्लॉज. कोऑर्डिनेटिंग जो होता तो क्लॉजला जॉईन करतो किंवा इक्वल रँकला जॉईन करणार आहे, आणि सबऑर्डिनेटिंग कंजक्शन जे आहे ते मेन क्लॉजला किंवा सबऑर्डिनेट क्लॉजला जॉईन करणार आहे. जसं की एक्झाम्पल्स पहा, ॲज, इफ अनलेस किंवा ॲज सून ॲज, बिकॉज, थॉ, अल्थॉ, व्हाईल, अंटिल, हू, विच, दॅट, व्हेन, वेअर, वेदर, सो दॅट, बिफोर, सिन्स. तर हे जे काही आहेत ते सबऑर्डिनेटिंग कंजक्शन आहेत. एक्झाम्पलमध्ये बघा त्याचं, प्लीज वेट अंटिल ही रिटर्न. तर ही काय झालं याच्यामध्ये सबऑर्डिनेटिंग कंजक्शन आहे. किंवा शी डिडंट अटेंड द क्लास बिकॉज शी वॉज इल. तर बिकॉज काय झालं सबऑर्डिनेटिंग कंजक्शन आहे. आता कोरिलेटिव्ह कंजक्शनमध्ये पहा, द कंजक्शन्स विच आर यूज इन पेयर्स आर नोन ॲज कोरिलेटिव्ह कंजक्शन. जे पेयर्समध्ये वापरलं जाणार आहे ते वालं. जसं की द वेदर इज सो कोल्ड दॅट वी कांट गो आउट. सो दॅट वापरले आपण याच्यामध्ये पहा. आणखीन शी इज अ गुड नायदर ॲट द गेम्स नॉर ॲट स्टडीज. म्हणजे नायदर नॉर किंवा हार्डली, व्हेन, बोथ अँड, नॉट ओनली बट अल्सो. तर या टाईपचे जे काही आहेत तर हे कोरिलेटिव्ह कंजक्शन्स आहेत. जसं की पहा, दीज आर आयदर ऑर, नायदर नॉर, बोथ अँड, थॉ येट, रॅदर दॅन, नॉट ओनली बट अल्सो, नो सूनर दॅन किंवा स्केअर्सली, हार्डली, व्हेन, सो ॲज, सो दॅट एक्सेट्रा. तर हे जे काही आहेत ते आहेत कंजंक्शन आहेत. आणि आता आपल्याला लास्ट 8 नंबरचा आहे पॉईंट, इंटरजेक्शन. तर इंटरजेक्शन म्हणजे काय पहा, द इंटरजेक्शन एक्सप्रेसेस सम स्ट्रॉंग और सडन फिलिंग. ॲज एक्झाम्पल पहा, हुरा, वी हॅव वन. तर हे हुरा काय झालं इंटरजेक्शन आहे. त्यानंतरचं पहा सेकंड एक्झाम्पल, अलाज, हिज मदर इज डेड. अलाज काय झालेलं आहे इंटरजेक्शन आहे. यू आर अगेन लेट टुडे. तर काय आहे इंटरजेक्शन आहे. त्यानंतर पहा, ओ चनी, हाऊ फुलिश यू आर. तर ओ काय झालं इंटरजेक्शन आहे. तर पहा, दिस इज अ वर्ड विच एक्सप्रेसेस सम स्ट्रॉंग अँड सडन फिलिंग. इंटरजेक्शन जे आहे ते एकदम स्ट्रॉंग आणि सडन फिलिंग एक्सप्रेस करतात. तर आणखीन काही रूल्स आहेत त्याच्यामध्ये. तर काय आहे ते पहा, स्ट्रिक्टली स्पीकिंग द इंटरजेक्शन इज नॉट अ पार्ट ऑफ स्पीच. इट इज अ मेअर साऊंड. इट इज नॉट कनेक्टेड विथ अदर